प्रत्यक्षानंतरचं पुढचं जे प्रमाण येतं ते काय आहे? अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण काय आहे? तर अनुमितीकरणम अनुमानम. आता बघा शास्त्रीय शब्द कसे येतात? अनुमितीकरणम अनुमानम. इथे करण म्हणजे काय आहे? करण म्हणजे असाधारण कारण करणम, हेच उत्तर यायला पाहिजे. करण म्हणजे काय आहे? असाधारण कारण. कसं? व्यापारवत असाधारण कारण करणम. पण इथे करणाची थोडी वेगळी व्याख्या आहे. म्हणजे काय आहे? तर इथे आहे ती फलायोग अव्यवच्छिन्नम कारणम, फलायोगाव्यवच्छिन्नम कारणम करणम. करणाची फक्त अनुमान प्रमाणामध्ये व्याख्या दुसरी आहे, लक्षण दुसरं आहे. काय आहे व्याख्या? तर फलायोगाव्यवच्छिन्नम कारणम करणम. म्हणजे इथे व्यापारवद असाधारण कारण करणम हे लक्षण इथं जुळत नाही. पण कोणतं जुळतं? तर करणाचं दुसरं लक्षण आहे ते आहे फलायोगाव्यवच्छिन्नम कारणम करणम. अर्थ काय याचा? तर फलस्य अयोगः म्हणजे फल न मिळणे, याने जे अवच्छिन्न होत नाही असं कारण. म्हणजे ज्याच्यानंतर फळ हे अवश्य होतं. फल म्हणजे काय? त्याचा परिणाम. ठीक आहे. म्हणजे आता इथे करण आणि कार्य काय? अनुमिती. ज्याच्यानंतर अनुमिती ही अवश्य होते ते म्हणजे अनुमितीचं करण अनुमान. ठीक आहे. प्रत्यक्षाच्या ठिकाणी कसं होतं? इंद्रिय आहेत म्हणजे ज्ञान होणार आहे का? नाही. तिथं काय पाहिजे? व्यापार आवश्यक आहे. ठीक आहे. तिथे काय आहे? व्यापार आवश्यक आहे. परंतु इथे कसं आहे की अनुमान प्रमाण आलं की अनुमिती ही होणारच. ती अनुमिती होणार नाही असं होणारच नाही. ठीक आहे. त्या प्रकारचं हे करण आहे. प्रत्यक्षाच्या ठिकाणी व्यापारवत जे आहे ते कारण करण आहे. ठीक. हा फरक लक्षात घ्यायचा. मग आता प्रश्न पडतो की अनुमिती म्हणजे काय? त्याचं लक्षण काय केलं? हे लक्षण लिहून ठेवा. परामर्शजन्यम ज्ञानम अनुमिती. अनुमिती कशाला म्हणायचं? तर परामर्शजन्य ज्ञान जे आहे ते अनुमिती आहे. आता नवीन शब्द आला परामर्श. परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती हे लक्षण जर आपण ह्याच्यासारखं करायला गेलं, ज्ञानाधिकरणात्मा किंवा जन्यजनक भाव आपण जसे पाहिले तसं करायला गेलं तर कसं येतं? परामर्शनिष्ठ जन्यता निरूपित जनकताश्रय अनुमिती. जनकताश्रयत्व अनुमितौ. ठीक. तर हे काय आहे? अनुमिती. मग नवीन शब्द आला परामर्श. आता काय सांगितलं बघा? अनुमान हे अनुमितीचं करण. कसं करण? की जे आल्यानंतर अवश्य अनुमिती होतेच. ठीक. दुसऱ्या वाक्यात सांगितलं परामर्श जन्य ज्ञानम अनुमिती. अनुमिती कशापासून निर्माण होते? परामर्शापासून होते. म्हणजेच काय अर्थ झाला की परामर्श आणि अनुमान हे एकच आहेत. ठीक. मग अनुमान म्हणजे काय? परामर्श म्हणजे काय? तर त्याचं लक्षण दिलं व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञानम परामर्शः.